सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. सगळे कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. असेच मनोरंजक कथा वाचत रहा आणि आनंदी रहा. मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता थेट कथेला सुरुवात करूया. ही कथा 5 वर्षांपूर्वीची आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या मनोरंजनासाठी ही कथा थोडी मसालेदार आणि रंजक पद्धतीने सादर करत आहे. त्यामुळे ही प्रणयरम्य कथा अनेक भागात तुम्हाला वाचायला मिळेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. त्यावेळी मी 21 वर्षांचा होतो. कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी माझ्या मावशीकडे गेलो होतो. खूप वर्षांनी, म्हणजे मी 8वीत असताना तिथे गेलो होतो. त्यानंतर आता पुन्हा भेटण्याचा योग आला. माझी मावशी लग्न होऊन एका छोट्या खेडेगावात सासरी राहते. गाव छोटं आहे, पण त्यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. मावशीचा नवरा, मला मामा म्हणायची सवय आहे, पोलीस खात्यात आहे. त्यामुळे तो महिन्यातून काही दिवसच घरी येतो. घरात मावशीची सासू, सासरे आणि त्यांची मुलगी नीलम, आता 10वीत आहे. त्यांचा मुलगा राकेश 12वीत, शहरात काकांकडे शिक्षणासाठी राहतो. घरात शेती आहे, तसेच गाई म्हशीही आहेत. गरज पडली तर मावशी, सासू-सासरे शेतीची कामेही करतात. आता पुन्हा कथेकडे येऊ. मी जेव्हा मावशीच्या घरी पोहोचलो, तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. आमच्या दोघांमध्ये झालेला बदल आम्ही न्याहाळत होतो. मावशीने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, किती मोठा झालास रे, समीर. क्षणभर तर मी तुला ओळखलंच नाही, असं बोलत ती प्रेमाने माझ्या गालांवर चुंबन घेऊ लागली. मीही तिला मिठी मारत म्हणालो, मावशी, तुझ्यातही किती बदल झालाय. तुझी फिगर तर एखाद्या अभिनेत्रीसारखी दिसते. ती हसत म्हणाली, नालायका, काय बोलतोस? तुझा तो चावटपणा अजून तसाच आहे, लहानपणासारखा, असं बोलत तिने मला पुन्हा घट्ट मिठी मारली. तिचे भरगच्च, आकर्षक शरीर माझ्या छातीला स्पर्श करत होते. तिचे हात माझ्या पाठीवर फिरत होते आणि मला तिच्या स्पर्शाने एक वेगळाच अनुभव येत होता. माझे हातही नकळत तिच्या पाठीवर फिरू लागले. तिच्या मऊ, गोया पाठीचा स्पर्श मला जाणवताच माझ्या भावना जागृत होऊ लागल्या. मनात मावशीबद्दल वाईट विचार येणं शक्य नव्हतं, पण शेवटी मीही एक तरुण होतो. तिच्या आकर्षक शरीराच्या स्पर्शाने माझ्यातील पुरुष जागा झाला. माझ्या भावना अनावर झाल्या आणि माझ्यामध्ये ताठरलेला भाग तिच्या साडीवरून तिच्या शरीराला स्पर्श करू लागला. बहुधा तिला याची जाणीव झाली असावी. पण तिने मला दूर केलं नाही. उलट ती हलकेच कंबर हलवत माझ्या शरीराला जवळ घेत होती. ती माझ्या कानात हळूच म्हणाली, समीर, तुझं ते पण तुझ्यासारखंच मोठं झालं रे. काय ढुसण्या मारतय खाली, असं बोलत ती हसली आणि म्हणाली, चल, आधी घरात ये, फ्रेश हो, मी चहा करते. असं म्हणत ती माझ्या पंच्या ताठलेल्या भागाकडे पाहत हसली आणि आम्ही दोघं घरात गेलो. मी म्हणालो, मावशी, मी आंघोळ करतो. प्रवासाने खूप थकवा आलाय. ती म्हणाली, हो, तू आंघोळ कर. तोपर्यंत आई, बाबा आणि नीलम शेतातून येतील. मी बाथरूममध्ये गेलो, पूर्ण कपडे काढून मस्त आंघोळ केली आणि शॉर्ट्स व टी-शर्ट घालून बाहेर आलो. तोपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते. मावशीचे सासू-सासरे आणि नीलम शेतातून आले होते. नीलमही आता मोठी झाली होती. मग आम्ही सगळे चहा घेत गप्पा मारत बसलो. खूप वर्षांनी भेटल्याने गप्पांना रंग चढला होता. मावशी म्हणाली, तुम्ही गप्पा मारा, मी जेवण बनवते. आणि ती स्वयंपाकघरात गेली. मी आणि नीलम मावशीला सांगून गावात फेरफटका मारायला गेलो. नीलम माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होती आणि मला तिच्याशी बोलताना खूप मजा येत होती. रात्रीचे 8 वाजले आणि रस्त्यावर सामसूम झाली होती. घरी परतलो तेव्हा मावशीने जेवण तयार केलं होतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो.
मावशीच्या हातचे जेवण खूप वर्षांनी खात होतो आणि मला जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सुट्ट्यांमध्ये येऊन किती मजामस्ती केली होती. जेवण झाल्यावर मावशी आणि नीलमने सगळं आवरलं. मी अंगणात बसलो होतो. आजी आजोबा त्यांच्या खोलीत झोपायला गेले. उन्हाळा असल्याने घरात गरम होतं, म्हणून मी अंगणातच झोपायचं ठरवलं. तेव्हा मावशी म्हणाली, समीर, आपण अंगणातच झोपूया का? घरात खूप गरम आहे आणि इथे लाईटचा भरोसा नाही. मी म्हणालो, मावशी, तू तर माझ्या मनातलं बोललीस. मी पण हेच ठरवलं होतं. मावशीने अंगणात 2 गाद्या चिटकवल्या आणि म्हणाली, तुम्ही झोपा, मी येते. ती घरात गेली. मी आणि नील गप्पा मारत गादीवर आडवे झालो. बाहेर अंधार होता, पण चांदण्याच्या उजेडात जवळचं दिसत होतं. काही वेळाने मावशी आली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिने साडी काढून फक्त पेटीकोट आणि ब्लाऊज घातलं होतं. तिचा आकर्षक बांधा, छोटी कंबर, सपाट पोट आणि भरगच्च नितंब पाहून माझ्या भावनांना आवर घालणं कठीण झालं. तिचा पेटीकोट तिच्या नितंबांना घट्ट चिटला होता, ज्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसत होती. मावशी माझ्या आणि नीलमच्या मध्ये आडवी झाली आणि आमच्या गप्पांमध्ये सामील झाली. बाहेर छान हवा सुटली होती. काही वेळात नीलम झोपी गेली. मावशीने तिच्या अंगावर चादर टाकली आणि दुसरी चादर माझ्या आणि तिच्या अंगावर घेतली. मी विचारलं, मावशी, मामा कधी येणार? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, त्यांची नोकरीच अशी आहे. महिन्यातून 2-3 वेळा घरी येतात. मलाच वेळ देत नाहीत, तर तुला काय देतील? माझं नशीबच तसं आहे. पण तू जास्त विचार करू नको. झोप आता, असं बोलून ती माझ्याकडे पाठ करून झोपली. तिचं बोलणं ऐकून मी भावुक झालो. ती आयुष्यात सुखी नाही, असं वाटत होतं, पण ती हसत-खेळत राहत होती. तिचाच विचार करत मी झोपी गेलो. मध्यरात्री माझी झोप चाळवली. माझ्या शॉर्ट्समध्ये काहीतरी हलतं असल्यासारखं वाटलं. डोळे उघडले, तर मावशी माझ्याकडे तोंड करून शांत झोपलेली होती. आम्ही एकाच चादरीत होतो. उठावं, तर तिची झोपमोड होईल, म्हणून मी तसाच पडलो. पण मला जाणवलं की कुणीतरी माझ्या खालच्या भागाला हात लावत आहे. मला उत्तेजना वाटू लागली. खूप महिन्यांनी असा अनुभव येत होता. हळूहळू माझा भाग ताठ होऊ लागला. तो हात माझ्या भागाला मुठीत धरून हलवत होता. मी डोळे किलकिले करून पाहिलं, तर मावशी झोपेतच होती. मी विचार करणं सोडून त्या अनुभवाचा आनंद घेऊ लागलो. काही क्षणात मावशी माझ्याजवळ सरकली. तिचे ओठ माझ्या ओठांना स्पर्श करू लागले आणि तिचे भरगच्च शरीर माझ्या छातीला घासत होतं. तिने माझा भाग हातात घट्ट धरला. माझ्या मनात विचार आला की तिला कडकडून मिठी मारावी, पण धाडस होत नव्हतं. तेव्हा मावशीने माझ्या ओठांवर चुंबन घेतलं आणि तिची जीभ माझ्या ओठांवर फिरवली. तिने माझा भाग शॉर्ट्समधून बाहेर काढला आणि एक पाय माझ्या अंगावर टाकला. माझा भाग तिच्या शरीराला स्पर्श करू लागला. मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही. मी माझे ओठ उघडले आणि तिच्या ओठांचा आनंद घेऊ लागलो. तिने माझा हात उचलून तिच्या छातीवर ठेवला. तिच्या ब्लाऊजचे हुक आधीच उघडे होते आणि पेटीकोटही कंबरेवर होता. याचा अर्थ ती हे सर्व ठरवून करत होती. मी मनातून खूप खुश झालो. मी तिच्या छातीला हळुवारपणे कुरवाळू लागलो. तिने माझ्या अंगावर हात टाकत माझ्या तोंडात जीभ घालून खेळवली. मीही तिला प्रतिसाद देऊ लागलो. मावशी अधिकच उत्साहित झाली आणि तिची कंबर हलवत माझा भाग आत घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण माझा भाग मोठा आणि तिचं शरीर ओलं होतं, त्यामुळे तो सटकत होता. ती व्याकुळ होऊन म्हणाली, समीर, काहीतरी कर ना. तुझं हे तुझ्या मामापेक्षा खूप मोठं आहे. मी म्हणालो, मावशी, नीलमने पाहिलं तर? ती म्हणाली, ती गाढ झोपलीय. तू बिनधास्त कर. मी चादर बाजूला करून उठलो, टी शर्ट काढला आणि मावशीच्या मांड्यांमध्ये बसलो. तिने मांड्या फाकवल्या. मी माझा भाग हातात धरून तिच्या शरीरावर हळूहळू घासू लागलो. ती तिचे शरीर वरखाली करत होती. मी दुसऱ्या हाताने तिचं शरीर हळूवारपणे उघडलं आणि माझा भाग आत हळूहळू सरकवला. एक जोरदार धक्का मारताच ती आईग म्हणत किंचाळली. मी तिच्या अंगावर झोपलो आणि तिचं तोंड माझ्या तोंडात घेऊन आवाज बंद केला. मी तिच्या छातीला हळूवारपणे चोळू लागलो. तिचे हात माझ्या पाठीवर आणि नितंबांवर फिरू लागले.
जवळपास वर्षभरानंतर मला असा अनुभव मिळत होता. मावशीही तशीच उत्साहित होती. मी तिच्या छातीला चोखू लागलो आणि ती मादक आवाज काढू लागली, ससस. हळू, समीर. दुखतंय रे. तिच्या आवाजाने मी अधिकच उत्तेजित झालो. मी तिच्या छातीला आलटून पालटून चोखत होतो. ती तिचं शरीर हलवत माझा भाग आतबाहेर करू लागली. माझा भाग तिच्या शरीरात रुतून बसला होता. पुढील भागात काय होईल? ही कथा इथेच थांबते. पुढचा भाग लवकरच येईल. तेव्हाच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.